अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्याचा प्रारंभ झालेला आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे। हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे आणि अशा ह्या श्रावण महिन्यात, पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला काही उपाय, सेवा, तोडगे, व्रतवैकल्य, पारायण, पूजा अर्चा हे सगळं करायचं असतं आणि त्यामुळं आपल्या घरातल्या वाईट शक्ती, वाईट लहरी, नकारात्मकता हे सगळं निघून जातं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता, सुख, शांती, समाधान हे सगळं मिळत असतं। आणि अशा ह्या श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे हिंदू धर्मानुसार वर्षाचा प्रारंभाचा पहिला सण म्हणजे आपला नागपंचमीचा सण। हा नागपंचमी जी आहे ती 9 ऑगस्टला शुक्रवारी आलेली आहे, म्हणजे परवा दिवशी। तर बघा, कालिया नागाचा जी यमुना नदी आहे, यमुना नदीच्या पात्रात कालिया नाग होता आणि त्या कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण भगवान त्या नागाचा पराभव करून सुखरूप बाहेर आले आणि त्यापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीची सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात म्हणजे नागपंचमी। तर 9 ऑगस्टला ही नागपंचमी आहे। ह्या नागपंचमीला आपण काही विशेष सेवा करायची आहे। ही सेवा ह्या नागपंचमी पाठीमागे अजून एक कथा आहे, ती म्हणजे नागपंचमीला 8 नागदेवतांची पूजा केली जाते, कालिया वगैरे असे। तर त्या बघा, त्या कालिया म्हणजे 8 नागांची पूजा केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळतं आणि आपल्याला जे वर्षभर आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या आसपास जे काय दोष असतात ते निघून जातात आणि या 8 नागदेवतांची पूजा केल्यामुळं किंवा नागदेवांची नागपंचमीला पूजा केल्यामुळं वर्षभर सर्पदंशाची आपल्याला भीती राहत नाहीये। ह्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला भावासाठी उपवास करायचा। हा उपवास आपल्याला उद्या म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारी करायचा आहे आणि तो शुक्रवारी नागपूजन केल्यानंतर सोडायचं। ह्याच्या पाठीमागे अजून एक कथा आहे। सत्तेश्वर देवी आणि सत्तेश्वर हे 2 बहीण भाऊ, म्हणजे सत्तेश्वर देवीचा भाऊ जो आहे तो सत्तेश्वर हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी मरण पावतो आणि हा मरण पावल्यानंतर सत्तेश्वर देवी आपल्या भावाच्या मृत्यूनं दुःखी होते आणि ती उपवास करते आणि तो उपवास केल्यानंतर नागदेवतेच्या रूपात त्या सत्तेश्वरानं दर्शन दिलेलं असतं सत्तेश्वर देवीला आणि तिला आशीर्वाद दिलेला असतो की जो कोणी माझी पूजा करेल या दिवशी त्याच्या आयुष्यात सुख, समाधान, आयुष्य, दीर्घायुष्य हे सगळं मिळेल। म्हणून त्या दिवशीपासून नागपंचमीच्या सणाला सुरुवात झालेली आहे। तर या सणा दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर नागपंचमी दिवशी आपल्याला आपल्या भावाचं दीर्घायुष्य वाढण्यासाठी, भावाचे दुःख, संकट, कष्ट दूर होण्यासाठी, त्याला आयुष्यभर सुख, शांती, समाधान मिळण्यासाठी, त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी बहिणीनं भावासाठी शुक्रवारी नागपंचमी दिवशी अखंड 21 तांदळाचा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला शिवलिंगाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे। हा उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही उद्यापासून उपवास करायचा आहे भावाचा आणि शुक्रवारी तुम्ही हा उपवास नागदेवतेची पूजा केल्यानंतर दुपारी सोडू शकता। हा जे 21 तांदळाचा उपाय आहे हा शिवलिंगाच्या मंदिरामध्येच करायचा आहे, कारण शिव मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये सात्विक लहरी आणि तिथे नकारात्मकता नसते, शुद्ध वातावरण असतं, त्यामुळं आपल्याला मंदिरात करायचं। 21 अखंड तांदूळ घ्यायचे, पांढरे, त्याला हळद कुंकू लावायचं नाही, अखंड पांढरे अखंड तांदूळ घ्यायचे। हे 21 तांदूळ न तुटलेले, न फुटलेले, न किडलेले घ्यायचे आणि 21 बेलाची पानं घ्यायची, 1 तांब्या पाणी घ्यायचं, 1 पांढरं फूल घ्यायचं आणि तुम्ही नागदेवतेच्या शिवलिंगाच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही उत्तरेला तोंड करून महादेवाच्या पिंडीजवळ, शिवलिंगाच्या पिंडीजवळ बसायचं आणि त्यानंतर
तुम्ही ते तांब्यावर जल जे नेले ते दोन्ही हातामध्ये तो तांब्या धरायचा आणि तो महादेवाच्या पिंडीवर, शिवलिंगाच्या पिंडीवर घालायचा आणि त्यानंतर तुम्ही एक अखंड तांदूळ आणि एक बेलपान घ्यायचं आणि शिवलिंगाच्या पिंडीवर घालायचं आणि नमः शिवाय म्हणायचं. दुसरा एक तांदूळ, दुसरं एक बेलपान घ्यायचं, ते शिवलिंगाच्या पिंडीवर घालायचं, नमः शिवाय म्हणायचं. तिसरा एक तांदूळ आणि तिसरं एक बेलपान घ्यायचं हातामध्ये आणि शिवपिंडीवर अर्पण करायचं, नमः शिवाय म्हणायचं. असं 21 वेळा 21 तांदूळ आणि 21 बेलाची पानं, म्हणजे एक तांदूळ एक बेलाचं पान, एक तांदूळ एक बेलाचं पान, असं 21 वेळा शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं. आणि तुम्ही शंकर भोलेनाथाला, महादेवाला, शिवपिंडीवर शंकराला प्रार्थना करायची की माझ्या भावाला दीर्घायुष्य मिळू दे, माझ्या भावाचं जे आयुष्य आहे ते सुखी, समाधानी, आनंदी जाऊ दे, त्याच्या आयुष्यातले संकट, दुःख, दारिद्र्य सगळं निघून जाऊ दे, त्याला नेहमी आनंदी ठेवा असं प्रार्थना करायची. आणि त्याच्या आशीर्वाद त्यानं त्याच्या पाठीशी सदैव माझा आशीर्वाद राहू दे, तोही माझ्याकडे मला त्यानं बहीण म्हणून माझी नेहमी काळजी घ्यावी अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं. हे झालं 21 तांदळाचं. त्यानंतर बघा ह्या नागपंचमी दिवशी एकदा तरी तुम्ही एक झोका तरी घ्यायचा आहे. कारण हा एक झोका घेण्याचा हेतू काय, त्याचं शास्त्र काय, तर झोका ज्या वेळेला तुम्ही वर चढवता त्यावेळेला भावाचं आयुष्य वाढतं, भावाला दीर्घायुष्य मिळतं. जसं वर झोका जातो तसं भावाचं आयुष्य वाढतं, भावाचं सुख वाढतं, भावाला दीर्घायुष्य मिळतं. जसं झोका खाली येतो तसं भावाच्या आयुष्यातली दुःख कमी, संकट कमी होत येत असतात. आणि ह्या दिवशी 21 तांदळाचा उपाय जो आहे तो तुम्ही भावासाठी करायचा आहे. एक झोका भावासाठी घ्यायचा आहे, भावाला सुद्धा भावासाठी प्रार्थना करायची. तसंच ज्याला भाऊ नाही आहे त्या मुलीने, त्या बहिणीने काय करायचं तर नागदेवतेला आपला भाऊ समजून उपवास करायचा आणि ही पूजा करायची. हे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे जे आहेत हे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आहेत. हे उपाय तुम्ही करत राहा. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा, स्किप न करता बघत जा, कारण तुम्हाला छोटे छोटे पॉईंट कळाले तरच तुम्हाला त्या उपायाचा फायदा होतो. हे जे मी उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, स्वामी केंद्रानुसार असतात. त्यामुळे तुम्ही नक्की उपाय करत जा. तुम्हाला तुमच्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी हा उपाय नक्की सगळ्यांनी करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील. आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझे मुलींना सुद्धा यूट्यूब चॅनल म्हणजे डेली व्लॉग्स चालू केलेले आहेत, सीमंतिनी गरुड. तर ह्याची सुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी तिलाही प्रतिसाद द्या. तिलाही उत्साह आहे तर तिच्या उत्साहाला तुमचा सपोर्ट असावा. बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओ बघत असतील तर तिच्याही व्हिडिओ बघून तिच्याही व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. आणि तुमच्या सगळ्यांचं म्हणजे प्रेक्षक तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यांचं खरंच मला आणि माझ्या मुलीला सपोर्ट आहे, तुमचं सगळ्यांचं प्रोत्साहन आहे म्हणून आम्ही हे व्हिडिओ करू शकतो. तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला ह्याचा उत्साह निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.